नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे पाहणार आहोत घरच्या घरी कणीदार शुद्ध तूप कसं बनवायचं। तुपाची गरज तर सर्वांनाच असते, म्हणजे शक्यतो सर्वच गोड पदार्थांमध्ये तूप हे वापरलं जातंच। तर आज आपण इथे घरच्या घरी रोजच्या साईपासून मस्त कणीदार शुद्ध असं तूप बनवणार आहोत। आपल्या रोजच्या जेवणात तर तूप असतंच, वरण भात तुपाशिवाय अपूर्ण, शिराही तुपाशिवाय अपूर्ण, पराठे वगैरे केले तर तूप हवंच। त्यामुळे घरात तूप हे अगदी गरजेचंच आहे, परंतु सणासुदीला याचा जरा जास्तच वापर होतो। इथे आपण 15 दिवसांची साय साठवून त्यापासून तूप बनवलेलं आहे। नोकरी करणाऱ्या स्त्रियांना तर आठवड्यातून एक दिवस मिळतो, त्यात घरातली बरीचशी कामं असतात, मग तूप काढण्यासाठी वेळच मिळत नाही। अशा वेळी तुम्ही ही साई 15 दिवस किंवा महिनाभर फ्रीजरमध्ये साठवून ठेवू शकता आणि एकदाच याचं तूप काढू शकता। या पद्धतीने आपण एका मोठ्या भांड्यामध्ये 2 चमचे विरजण घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये तुमचे 1 लिटर किंवा अर्धा लिटर कितीही दूध असू द्या, त्याची दूध उकळल्यानंतर प्रथम साई निघते ती साई आपल्याला घ्यायची आहे आणि या विरजणामध्ये घालून घ्यायचे आहे। एकत्र चांगले एकजीव हे मिक्स करायचे आणि आपल्याला हे रात्रभर वरतीच ठेवायचं आहे नॉर्मल टेम्परेचरला। झाकण ठेवून तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहू शकता या साईचं छान घट्ट असं दही तयार झालं आहे। आता याच्यामध्ये तुम्ही रोजची साई घालायची आहे आणि हे भांडं आता फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। रोजच्या रोज हे भांडं साई घातल्यानंतर फ्रीजरमध्येच ठेवायचं आहे, त्यामुळे साई अजिबात खराब न होता 1 महिनाभर किंवा त्यापेक्षाही जास्त ती टिकू शकते आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही एकदम याचं तूप काढू शकता। फक्त लक्षात ठेवायचं, विरजणमध्ये रोज साई टाकताना साई थोडीशी खालीवर करून घ्यायची आहे। हे साधारणतः 1 लिटर दुधाची 15 दिवसांची साई आहे। सर्व साई याच पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोअर केलेली, ज्या दिवशी आपल्याला तूप काढायचं आहे त्याच्या आदल्या रात्री ही साई आपल्याला फ्रीजमधून बाहेर काढून नॉर्मल टेम्परेचरला रात्रभर ठेवायची आहे आणि सकाळी आपण याचं लोणी करणार आहोत। त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता याच्यामध्ये ही साई घालून आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि हो, साई फिरवताना आपल्याला याच्यामध्ये एकदम थंड पाणीही घालायचं आहे आणि प्रत्येक वेळी अर्धा चमचा साखरही घालायची आहे, त्यामुळे आपलं लोणी पटकन निघतं। याच पद्धतीने आपल्याला सर्व साई मिक्सरमधून चांगली फिरवून घ्यायची आहे आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे। आपण भांड्यामध्ये प्रत्येक वेळी साई घेताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि थोडं थंड पाणीही घालत आहे, त्यामुळे साईतील लोण्याचा अंश पूर्णपणे निघला जातो। आपली सर्व साई मिक्सरला फिरवून झाली आहे। मिक्स करून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूया। शक्यतो रवीने घुसळून काढलेला लोण्याचं तूप चवीला एकदम खमंग लागतं, परंतु बऱ्याच स्त्रियांना वेळेअभावी सारखं लोणी काढता येत नाही, त्यामुळे साई खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावी लागते आणि लोणी मिक्सरवरूनच काढावं लागतं। त्यामुळे इथे आपण तुपाला थोडासा खमंगपणा आणण्यासाठी जरी मिक्सरवरून आपण हे लोणी काढलं असलं तरीही नंतर आपण 5 ते 10 मिनिटांसाठी हे रवीने छान घुसळून घेणार आहोत। त्यामुळे तुपाची चव खमंग तर लागतेच, परंतु तुपामध्ये बेरही जास्त निघत नाही। ही साई आपण फ्रीजरमध्ये साठवलेली, त्यामुळे ती थोडीशी कडक बनते, त्यामुळे आपल्याला ती मिक्सरमधूनच फिरवून काढावी लागते आणि नंतर आपण ही रवीने थोडी फिरवून घेतोय। रवीने फिरवल्यामुळे जी कडक साई आहे तीही बाजूला होते आणि फक्त लोणी वरती येतं। शेवटी जुनं ते सोनं असं म्हणतात ना, ते खरंच आहे, मग त्या वस्तू असोत किंवा रेसिपी असो। म्हणून या पद्धतीने कमीत कमी 10 मिनिट तरी आपल्याला ही साई रवीने चांगली घुसळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपलं लोणी सर्व वरती आलं आहे। आता हे लोणी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला ताकातून हे सर्व लोणी काढून घ्यायचं आहे। राहिलेल्या ताकामध्ये तुम्ही कढी बनवू शकता किंवा रवा घालून डोसे, उत्तप्पा काहीही बनवू शकता। आता हे तयार लोणी आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोड्याशा थंड पाण्याने आपल्याला हे 3 ते 4 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे।
लोणी जर न धुता तसंच कढवलं तर थोड्या दिवसातच तुपाला थोडासा आंबूस असा वास येतो आणि तूप लवकर खराब होतं. त्यामुळे या पद्धतीने जर आपण लोणी छान धुवून घेतलं तर तुपालाही वास येत नाही आणि आपलं तूप अगदी 6 महिने वर्षभर वास न येता खूप छान पद्धतीने टिकतं. त्यामुळे कमीत कमी 5 ते 6 वेळा तरी आपल्याला हे लोणी छान धुवून घ्यायला हवं. आपलं साईपासून लोणी बनवून तयार आहे. यातील थोडं लोणी तुम्ही डब्यामध्ये फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. दिवाळी जवळ आली आहे. यातील लोणी वापरून तुम्ही मस्त खुसखुशीत अशी बटर चकलीही बनवू शकता किंवा घरच्या घरी जेव्हा पावभाजी बनवाल त्यावेळी तुम्ही हे लोणी वापरू शकता. आता या लोण्यातील सर्व पाणी काढून आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला मोठं पातेलच वापरायचं आहे. सुरुवातीला लोणी कढवताना गॅसची फ्लेम मोठीच करायची आहे. नंतर सर्व लोणी उकळल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे. मध्यम आचेवरच आपल्याला हे लोणी कढवून घ्यायचं आहे. जेव्हा लोणी कढत येईल तेव्हा मग आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आहे. मध्ये मध्ये आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. त्यामुळे बेरी खाली लागणार नाही किंवा करपणार नाही. साधारणतः अर्धा ते पाऊण तास लागतो आपल्याला हे लोणी काढण्यासाठी. तुम्हीही घरी तूप काढताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा. प्रथम आपल्याला जेव्हा साई साठवायची आहे तर ती शक्यतो फ्रीजरमध्ये साठवायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं विरजण घालूनच मग आपल्याला साई साठवायची आहे. दुसरं म्हणजे जेव्हा आपण लोणी काढतो त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी त्याच्याबरोबरच थोडी साखरही घालायची आहे. त्यामुळे लोणी आपलं जास्त प्रमाणात निघतं. तिसरी गोष्ट म्हणजे लोणी काढताना रवी किंवा मिक्सरचं भांडं किंवा ज्या पातेल्यामध्ये आपण लोणी काढणार आहोत ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे किंवा गरम पाण्यातून आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत. गरम पाण्यामुळे लोणी भांड्यांना रवीला चिकटत नाही आणि राडा होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे लोणी काढून झाल्यानंतर 4 ते 5 वेळेला आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि आपलं लोणी छान कढलं आहे. यातील जी बेरी आहे ती आपल्याला छान खरपूस होईपर्यंत हे लोणी कढवून घ्यायचं आहे. यातील पाण्याचा अंश पूर्ण नष्ट झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे कढवायचं आहे. लोणी कढल्यानंतर बेरी या पद्धतीने तळाशी जाऊन बसते. आता यावेळी आपल्याला इथे खाऊचं पान घालायचं आहे. खाऊचं पान घातल्यानंतर तुपाला एकदम खमंग वास येतो. खाऊचं पान घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केला तरी तुपाची कुकिंग प्रोसेस सुरूच असते. त्यामुळे तुपामध्ये खाऊचं पान खरपूस असं तळून निघतं. खाऊच्या पानामुळे तुपाला छान खमंग वासही येतो. चवही छान लागते. याच्याबरोबरच तुम्ही थोडी वेलचीही घालू शकता. त्यानेही तुपाला छान वास येतो आणि आपलं तूप जास्त दिवसांसाठी ताजं राहतं. आपलं तूप खमंग असं कढवून तयार आहे. आता हे तूप आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. बेरी तळाशी बसू द्यायची आहे आणि नंतर आपल्याला ते कोमट असतानाच गाळून घ्यायचं आहे. या पद्धतीने ते अजून एक टिप लक्षात ठेवायची आहे. आपल्याला जर तूप रवाळ हवं असेल तर या पद्धतीनेच थोडं कोमट असताना आपल्याला तूप गाळून घ्यायचं आहे आणि कोमट असतानाच डब्याला झाकण लावायचं आहे. त्यामुळे आपलं तूप रवाळ बनतं. तुम्ही पाहू शकता इथे आपण तूप थोडंसं कोमट असताना डब्याला झाकण लावलेलं आणि नंतर थंड झाल्यानंतर हे तूप आपलं छान रवाळ असं बनलं आहे. अशा पद्धतीने आपलं रवाळ कणीदार अगदी शुद्ध असं लोणकढी तूप घरच्या घरी बनवून तयार आहे.